2004 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी एनसीपी कडे योग्य नेता नव्हता। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा गौप्यस्फोट, भुजबळांकडे सीएम पद दिलं असतं तर फूट पडली असती। पवारांकडून 2004च्या प्रश्नांचा उलगडा। 2004 मध्ये मी मुख्यमंत्री झालो असतो, माझ्या मुख्यमंत्री होण्यानं तेव्हा पक्ष फुटला नसता। शरद पवारांच्या पक्षफुटीच्या दाव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर। 2019ला शिंदेंना मुख्यमंत्री करायला अजित पवार आणि तटकरेंचा विरोध होता। संजय राऊतांचा मोठा दावा। 2019 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी राऊत उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करत होते। नितेश राणेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप। परळीत भाजपनं बूथ ताब्यात घेतला। रोहित पवारांकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ ट्विट करत गंभीर आरोप। आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं आरएसएस बाबत मोठं वक्तव्य। नवी मुंबई एपीएमसी मार्केट उद्या बंद राहणार। व्यापारी माथाडी कामगारांना मतदान करता यावं यासाठी मार्केट बंद। भाजीपाला मार्केट सकाळी 8 पर्यंतच सुरू। बाबा रामदेव यांच्या पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत अयशस्वी। पतंजलीची सोनपापडी निकृष्ट असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट। सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांना 6 महिने कारावासाची शिक्षा। काम करण्याची संधी मिळाली नाही ही दादांची ओरड निरर्थक। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा, तर सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीही भेद केला नसल्याचं पवारांचं स्पष्टीकरण। शिंदेंच्या कामाची पद्धत पैसा फेक तमाशा देख। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना खोचक टोला। रत्नागिरीच्या वेरवली धरणाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू। ऐन उन्हाळ्यात उंचावरून पांढरा शुभ्र फेसाळणारा प्रवाह पर्यटकांना करतोय आकर्षित। राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। 2019च्या तुलनेत 2023 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 5000 वाढले। आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे मृत्यूच्या संख्येत घट। भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज। मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात। सांगलीमध्ये निवडणुकीवर पैज लावणं पडलं महागात। पैज लावणाऱ्या 2 मित्रांवर गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या चिपळूणला पावसानं झोडपलं। मे महिन्यातच नदी नाल्यांना पूर। तालुक्यात एका तासात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। आग्र्यातील चप्पल व्यापाऱ्यांच्या घरी आयकर विभागाचे छापे। 40 कोटींची रोकड जप्त। नोटा मोजणी अजूनही सुरूच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।